समोर येत आहे मान तालुक्यातून एक मोठी ऐतिहासिक बातमी. महिमानगड किल्ल्याच्या इतिहासात प्रथमच अधिकृत मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. आजवर गायरान म्हणून नोंद असलेल्या जमिनीची मोजणी झाल्यामुळे महिमानगड किल्ला आता शासकीय नकाशावर नोंद होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे गेला आहे. पर्यटन, विकास आणि इतिहास संवर्धनाच्या दृष्टीने ही मान तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची घटना ठरणार आहे. मान तालुक्यातील इतिहासप्रेमींसाठी ही मोठी आणि अभिमानाची बातमी आहे. शतकानुशतके दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक महिमानगड किल्ल्याची अखेर प्रथमच अधिकृत मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आजवर गायरान म्हणून नोंद असलेली ही जमीन आता महिमानगड किल्ला म्हणून शासकीय दप्तरी नोंदवली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असलेला हा गड आजवर इतिहासात अजूनही सरकारी कागदोपत्री उपेक्षित होता. मात्र अमोल एकळ फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल एकळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यांमुळे ही ऐतिहासिक प्रक्रिया प्रत्यक्षात उतरली आहे. मान तहसीलदार विकास आहीर यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक धनंजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या जमिनीची अधिकृत मोजणी करण्यात आली. महिमानगड म्हणजे केवळ किल्ला नव्हे तर इतिहास, श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. गडावरील प्राचीन हनुमान मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असूनही हा गड विकासापासून दूरच होता. मात्र आता परिस्थिती बदलते आहे. काही दिवसांपूर्वीच गडावर वीज पुरवठा सुरू झाला असून पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही मोठी सुरुवात मानली जात आहे. या मोजणीमुळे महिमानगडाची अधिकृत ओळख निर्माण होणार आहे. तसेच पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि हा गड राज्याबरोबरच जगाच्या नकाशावर दिमाखात झळकेल. मान तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा हा क्षण आहे. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार म्हणून भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, वन विभागाचे कर्मचारी आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.